घेऊया सो तोपर्यंत आपल्या बसण्याची सोय मागे होणार आहे. तुमचा प्रोमो आता स्क्रीनवर सगळ्यांसोबत बघताना किती भारी वाटलं? लाईव्ह प्रोमो बघताना खरंच खूप एक्साइटमेंट असते, कारण अर्ध लक्ष ऑडियन्सकडे असतं की ऑडियन्स काय रिॲक्ट करत आहे. आणि तुम्ही खूप छान हसत होतात आणि रिॲक्टही खूप छान करत होतात. सो ते बघण्याची खूप जास्त एक्साइटमेंट असते. सो खूप भारी वाटतं जेव्हा लाईव्ह ऑडियन्स सोबत आपण प्रोमो. समीर, खरं ही म्हणाली तसं की समोर प्रेक्षक आहेत आणि तो प्रोमो लावला आहे तर प्रेक्षकांची रिॲक्शन काय आहे आणि कशी असेल हे बघण्याचं जास्त उत्सुकता असते कुठल्याही ॲक्टरला. जर तसंच होतं, आमचं निम्म लक्ष इकडे होतं की लोक एन्जॉय करतायत का, काय रिॲक्शन्स आहेत. पण छान वाटलं, तुम्हाला सगळ्यांना आवडतोय आणि सोशल मीडियावर सुद्धा भरभरून प्रतिसाद येतोय, त्याबद्दलही खूप छान वाटतंय. आणि ज्यांच्या एंट्रीने जरा धडकी भरते त्यांना पण विचारा की स्वतः बघून कसं वाटलं ते. स्वतःला बघून तर डेफिनेटली आनंद वाटला, पण जसं आता या दोघांनी सांगितलं, कारण मुळात हे सगळं आपण करतोय प्रेक्षकांसाठीच करतो, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेण्याची क्युरिओसिटी खूप जास्त असते. आणि जी आता मिळाली आम्हाला ऍक्च्युअल लाईव्ह प्रतिक्रिया बघताना, त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं. कमाल. मी तुम्हाला तिघांनाही बसण्याची विनंती करते, आपण पुढच्या गप्पा बसून मारूया. थँक्यू. तर शिवानी, तुझ्यापासून सुरुवात करते मी. 9 वर्षांनंतर स्टार प्रवाहाच्या परिवारात कमबॅक होतोय. देवयानी प्रचंड गाजली होती. मला असं वाटतं की तुमच्यापैकी बरेच जण अग्री करतील की त्या काळामध्ये शिवानीला शिवानी म्हणून कोणी ओळखतच नव्हतं, देवयानी म्हणूनच सगळेजण ओळखत होते. आता 9 वर्षानंतर पुन्हा माहेरी आल्यासारखं फिलिंग आहे? डेफिनेटली. आणि त्या काळी नाही, आजही मला लोक देवयानी म्हणूनच ओळखतात. मला असं वाटतं की हीच पॉवर आहे टीव्हीची. आणि खूप छान वाटतं जेव्हा पहिला प्रोमो आला आणि ज्या पद्धतीच्या रिॲक्शन येत होता की येस देवयानी इज कमिंग बॅक आणि परत येतेस तू. सो एवढ्या प्रतिक्रिया आल्या की माझा फोन हँग झाला. मी ऍक्च्युली त्याच्याकडे येणार होते की मला काही लोकांनी ही टिप दिलेली की प्रोमो आला त्यानंतर तुला इतक्या रिॲक्शन्स मिळाल्या की तुझा फोन हँग झाला. तर आय वॉन्टेड टू ऍक्च्युली आस्क की खरंच झालंय का? हो, खरंच झालं. कारण मलाच कळत नव्हतं. मी म्हटलं आता चॅनल टीमला की आता प्लीज हे तुम्हीच लाईक करा आणि कमेंट करा, कारण माझ्या फोनमधून ते होत नाहीये. पण मला असं वाटतं की ही किती मोठी पावती आहे इन अ वे की प्रेम मिळतं तर ते इतकं मिळतं की फोन हँग होतो. मला असं वाटतं की शिवानी, दिस इज ऑल युअर क्रेडिट. त्यामुळे त्या जोरदार टाळ्या शिवानीसाठी झाल्या पाहिजे. आणि खरं सांगायचं तर जितका उत्सुक पूर्ण महाराष्ट्र आहे तुझं स्वागत करण्यासाठी, तितकीच उत्सुक पूर्ण स्टार प्रवाहाची टीम सुद्धा आहे. आपल्या प्रवाह परिवारामध्ये ऑलरेडी गाजतायत त्या मालिकांचे सगळेच कलाकार सुद्धा खूप उत्सुक आहेत तुम्हाला तिघांचं स्वागत करण्यासाठी. समीर, मी तुझ्याकडे येते. तुझा सुद्धा कमबॅक आहे, म्हणजे हे काहीतरी वेगळा कोइन्सिडन्स इथे झालेला आहे. कोट नंतर तू पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरती येतोयस. तर आता समीर परांजपे आपल्या पोतडीत काय घेऊन आलाय? सगळ्यात आधी तर खूप आनंद आहे, कारण गोठ ही माझी पहिली मालिका होती नायक म्हणून आणि ती स्टार प्रवाहाबरोबर मी केली होती. आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षांनंतर स्टार प्रवाहावरती येतो या मालिकेच्या निमित्ताने, आणि तेही काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग कॅरेक्टर घेऊन येतो, याचा जास्त आनंद आहे खरं तर. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, ॲक्टर म्हणून आपल्याला सतत असं वाटत असतं की काहीतरी वेगळं करता यावं. आणि ती भूक किंवा तो हावरेपणा मला वाटतं इथे माझा पूर्ण होणार आहे, याची मला 200% खात्री आहे. त्यामुळे ह्याचा खूप आनंद आहे. आणि तेजस प्रभू नावाचं पात्र आहे, तुम्ही बघितलं असेलच सगळ्यांनी प्रोमोमध्ये. आणि आत्ता ज्या काही अटायरमध्ये मी आहे त्या अटायरमध्ये जी माणसं असतात जनरली की बँकर्स असतात, कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारी माणसं असतात, म्हणजे थोडक्यात एक व्हाईट कॉलर जॉब करणारी जी माणसं असतात त्यातला मी नाही आहे. तरी हा असा काय आहे हे तुम्हाला आता एपिसोड्समध्ये कळेलच पुढच्या. पण अतिशय सुंदर पात्र आहे, मिश्किल आहे, डॅम्बिस आहे, पण ॲट द सेम टाइम चांगला आहे, माणूस म्हणूनही छान आहे. त्याचं फॅमिलीवरती प्रेम आहे. ह्यांचं घराणं हे स्वातंत्र्य सैनिकांचं आहे, म्हणजे पणजोबा आणि आजोबा याचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते, त्याचा त्याला प्रचंड अभिमान आहे, त्याच्या त्या घराबद्दल त्याला अभिमान आहे. पण इसकी टोपी उसके सर, थोडा जुगाडू असा तो आहे. पण तो जुगाड का करतोय हे सुद्धा तुम्हाला येत्या एपिसोड्समध्ये कळेलच. सो असं आहे, त्यामुळे खूपच छान वाटतंय मला इतक्या वर्षांनी पुन्हा येईल. म्हणजे आतापर्यंत तेजस प्रभू या पात्राबद्दल उत्सुकता होती, पण मला असं वाटतं की तू जे शब्द आता वापरले ते ऐकल्यानंतर ऍक्च्युली जास्त एक्साइटमेंट आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी एका माणसामध्ये नेमक्या कशा असू शकतात. पण तेजस प्रभूचा नेमका अंदाज काय याच्याबद्दल मला कशी उत्सुकता आहे, तशी आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असेल. थोडासा अंदाज आला आहे की साधारण
तेजस प्रभू एक खतरनाक कॅरेक्टर आहे जे कधीही कसंही वागू शकतं, पण लाईक यू सेड की खूप चांगला माणूस आहे. मला आता मानसीकडे यायचंय. एकतर तुझा पहिला प्रोमो बघूनच असं मी मगाशी म्हटलं तसं धडकी भरलेली की बापरे या व्यक्तीशी कसं बोलावं. पण ऍट द सेम टाइम तुम्ही सगळ्यांनी जर ऑब्झर्व केलं असेल तर मानसीच्या साड्यांचं मला असं जेन्युइनली वाटतंय की रिलीज नंतर एक वेगळा फॅनबेस होणार आहे. एवढी सुंदर विलन कुठे असते आणि एवढं सुंदर दिसून लोकांची वाईट वागणं हे किती डिफिकल्ट आहे. नाही, सुंदर दिसून वाईट वागणं ऍक्च्युली बघायला गेलं तर सोपं आहे असं मला वाटतं. पण नाही, जोक्स अपार्ट, मला पर्सनली असं वाटतं की आपली व्यक्तिरेखा जी आपण साकारत असतो ना त्याच्यात आपला जो गेटअप आहे तो खूप महत्वाचा रोल प्ले करतो. कारण आता काय होतं, प्रोमो बघताना गायत्री प्रभू काय आहे, कशी आहे हे लोकांना अजून माहिती नाही, पण ती कशी दिसते व्हिज्युअली हे लोकांना कळलंय. आणि त्या गेटअप मध्ये त्यांना एवढं कळलं की शी इज व्हेरी ॲक्टिव्ह. सो ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो गेटअप जो आहे त्या साड्यांचा किंवा जो काही लुक त्यांनी डिझाईन केला ना तो त्या कॅरेक्टरला पूरक आहे असं मला वाटतं. त्यामुळे एवढं छान नटून वाईट वागणं मला खूप जास्त सोपं जाते. साधारण असं होतं ना, एखादी मालिका आल्यानंतर मार्केटमध्ये त्या कॅरेक्टरच्या नावाने साड्यांचा एक वेगळा ब्रँड तयार होतो. तर मला पूर्ण खात्री आहे की गायत्रीची साडी घ्यावं वगैरे असं सगळं होणार आहे लवकरच. पण मला सांग की तुझं प्रोमोमध्ये एक वाक्य आहे की मला फक्त हरलेले चेहरे पाहायला आवडतात. तर इतका धाक गायत्रीचा नेमकं का आहे? त्याच्या मागे तसंच कारण आहे. आपण साधारण आपल्या घरात सुद्धा बघतो की घर चालवणारी, घरात कमावती जी व्यक्ती असते ती बऱ्यापैकी अशी अथॉरिटिव्ह असते घरात. सो गायत्रीचा घरात एवढा धाक असण्यामागे कारण सुद्धा तेच आहे, कारण घर ती चालवते. ओके, सो आपल्याकडे सुद्धा आपण बघतो एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये की कर्ता पुरुष जो असतो साधारण एक रूल त्याने सेट केलेले असतात, नकळत हे होतच, ठरवून करतो असं नाहीये. तर तसंच ते आहे. आणि त्या घर चालवण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी मधनं एक थोडासा ॲरोगन्स, थोडी अथॉरिटी असं सगळं आलंय. सो त्याची सवय तिला इतकी झाली आहे ना की आता हरणं हे डिक्शनरीतच नाही. आता हॅलो प्लीज नो वे की मला समोर कोणी विचारही करेल जिंकायचा. सो ते आता तिचा माइंडसेट झालाय. त्यामुळे आता तिला हरलेलेच चेहरे बघायला आवडतात. हे डेंजर आहे आणि उत्सुकता आहे की पुढे जाऊन काय काय होणार आहे त्या सगळ्या चेहऱ्यांचं जे तुझ्या समोर येतील. पण खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा या कॅरेक्टरसाठी. समीर आणि शिवानी तुमच्याकडे पुन्हा येते की प्रोमोज मध्ये या दोन्ही पात्रांची जी केमिस्ट्री दिसते, ओळख पूर्ण झालेली नसून सुद्धा जे एक अनसेड तुमच्या दोघांमध्ये आहे इन द प्रोमोज, त्याच्याबद्दल खूप छान रिॲक्शन्स येत आहेत, खूप प्रेम लोक देत आहेत. तर तुम्हाला सुद्धा रिॲक्शन आल्या आहेत का की या दोन कॅरेक्टर्सची केमिस्ट्री छान जमली असं वाटतं? हो, मला बऱ्याच रिॲक्शन्स आल्या की तुमची केमिस्ट्री खूप उत्तम दिसते आणि खूप छान वाटतंय बघायला. जोडी म्हणून, पेअर म्हणून तुम्ही खूप छान दिसताय. मला वाटतं ह्याची सुरुवात आम्ही दोघंही ठाणेकर असल्यामुळे झाली आहे. आणि तू दादरमध्ये येऊन ठाण्याचं जे कौतुक करतोयस त्याबद्दल एकदा प्लीज समीरसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूया एका दादरकराच्या समोर. ठीक आहे. नाही, कारण काय होतं, तुमची सुरुवातच बोलण्याची अरे ते घोडबंदर रोडचं यार, इथून ती केमिस्ट्री सुरू झाली खरं तर. आणि मग हळूहळू बऱ्याचशा असं झालं की अरे बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, कारण ती ठाण्यात राहते, मला माहिती नव्हतं. मग तिथून ओळख झाली आणि ती छान अभिनेत्री आहेच. त्यामुळे आमचं प्रोमो आणि हे करताना आम्ही रिहर्स करतानाच कम्फर्टेबल होतो, कारण आमच्या गप्पा ऑलरेडी खूप झालेल्या होत्या. त्यामुळे कदाचित ती रिफ्लेक्ट होत असावी. आणि जसं आता पुढे पुढे एपिसोड्स तुम्ही बघाल त्यात ती अजून बहरत जाईल याची मला खात्री आहे. शिवानी, तुला काही सांगायचं? डेफिनेटली खूप छान रिस्पॉन्स आला जेव्हा माझा आणि समीरचा प्रोमो आउट झाला. तसं बघायला गेलं तर अशी केमिस्ट्री दोघे एकमेकांशी बोलत नाहीये. खरं तर हे खूप ट्रिकी असतं शूट करताना सुद्धा, आणि जेव्हा ऑन एअर जातं तेव्हा एक वेगळं प्रेशर असतं. आय एम शुअर आमच्यावर जरा कमी असतं, चॅनलवरती खूप जास्त असतं आणि प्रोड्युसर्सवर. पण ते खूप छान लोकांनी एक्सेप्ट केलं, ते लोकांना आवडलं. सो आणि आम्ही सगळे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटतं खूप उत्सुक आहोत आता बघायला की पुढे पुढे जशी ही गोष्ट फुलत जाईल तसं तुमच्या दोघांमधलं इक्वेशन सुद्धा कसं फुलतंय, किती अजून. म्हणजे मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी एक सिरियल बघून आम्हाला असं रिअलाइज होईल की साधारण ह्यांनी 1 तास ठाण्याबद्दल गप्पा मारल्या असतील, किंवा यांनी आज ठाण्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्यात की नेगेटिव्ह गोष्टींबद्दल गप्पा मारल्यात, त्याप्रमाणे एपिसोड फुलत जाईल. पण व्हॉट एव्हर वर्क्स फॉर द कॅरेक्टर. त्यामुळे तुम्हा दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा.